God
दक्षिणामूर्तये नमः। निधये सर्वविद्यानां विजये भवरोगिणां गुरवे सर्वलोकानां दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति। काय योग आहे सांगता येत नाही. दोन्ही दिवस तसंच झालं. मनात विषय एक येतो, आत आल्यानंतर विषय बदलतो. कौल नाही लावायचा आहे. कुंडली डोला असं का होतं? परमेश्वराची इच्छा असेल. ज्याचे वंशी कुळ धर्म रामसे. मातुदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, गुरुदेवो भव, अतिथि देवो भव, सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय श्री लक्ष्मी पल्लीनाथ महाराज की जय। जय रघुवीर समर्थ। उत्सवाचा तिसरा दिवस चैत्रोत्सव चालू आहे आमच्या लक्ष्मी पल्ली महाराजांचा. आणि आजचा तिसऱ्या दिवसाचं हे कीर्तन, माझं कीर्तन दुसरंच आहे. पहिल्या दिवशी सुरुवात झाली. काल मुंबईहून आलेले बुवा यांचं कीर्तन झालं, म्हणजे कीर्तन सेवा झाली. आणि आजच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा कीर्तन. आणि त्या निमित्तानं कीर्तनाला घेतलेला अभंग रचना आहे आमच्या उद्धव चिदगन महाराजांची रचना आहे. उद्धव चिदगन महाराजांनी भगवंताकडे मागणं मागितलंय. आपण मागतो तसं नाही. हे जी दान देगा देवा 2000 रुपये पगार व्हावा वगैरे तो विषय वेगळा आहे. ज्ञानेश्वर माऊली जसं मागणं मागितलं भगवंताकडे, काय मागणं मागितलं? एकट्यासाठी नाही, आपल्या प्रपंचासाठी नाही, संसारासाठी नाही, अखिल प्राणी मात्रासाठी म्हणून मागणं मागितलं. काय म्हणाले षडजामध्ये?
दुरितांचे तिमिर लावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो ते वांछील तो ते लाहो प्राणिदात. अखिल प्राणी मात्रासाठी मागणं मागितलं संतांनी. संत मागणं मागताना असं मागणं मागतात आपल्याला त्याचा उपयोग नाही झाला तरी चालेल पण इतर लोकांना प्राणी मात्राला उपयोग झाला पाहिजे. आम्ही मागताना मागतो असं मागतो की दुसऱ्याला उपयोग नाही झाला तरी चालेल मला झाला पाहिजे म्हणून 2000 रुपये पगार बाबा. आमचे नामदेव महाराज म्हणाले जन्माशी येऊनी पहारे पंढरी आणि नाता महाद्वारी देवापुढे. तोच विषय चालू आहे. तो विषय आज पुढे चालवणार आहे थोड्या वेळानं काहीतरी उद्धवजी महाराजांनी भगवंताकडे मागणं मागितलं. काय म्हणाले पहिल्या चरणामध्ये मध्यमान वंशी मूळ धर्म राम सेवा वंशी देवाजवळ मागणं मागितलं. हे देवा तुला जर मला काही द्यावं असं वाटत असेल किंवा इच्छा असेल तर दे. पण काय दे? ज्या घरामध्ये कुळाचार पाळला जातो ज्या घरामध्ये ज्या वंशामध्ये धर्म पाळला जातो शिष्टाचार पाळला जातो अशा ठिकाणी मला जन्म यावा. काय मागणं आहे? अशा ठिकाणी जन्म यावा. धर्म पाळला जातो तिथे म्हणतात की वैदिक हिंदू धर्म की मोठ्याने म्हणायला चालेल ना. प्रत्येकानं धर्म पाळला पाहिजे. प्रत्येकजण धर्म पाळतोय की नाही? आपण आपली जी इंद्रिय आहे ही धर्म पाळताय की नाही बघा. येईल लक्षात तुमच्या. तिकडे उत्तम आमटी झालेली आहे. एकाच्या डोळ्याने बघितली काय कळलं आहे आमटीला. लगेच धावत येऊन इकडे सांगितलं काय कळलं हवाय आमटीला. समोरच्यानं ऐकलं कुणी कानाने पाहिलं कुणी डोळ्याने. बाजूला होते ते म्हणाले हो एवढी छान झाले चव बघायला हवी होती. आता चव बघणं कोणाचं आहे? धर्म कोणाचा आहे? बघणं हा धर्म डोळ्याचा. ऐकणं धर्म कानाचा. दुसऱ्याच्या धर्मामध्ये लुडबुड करू नये असं म्हणतात आणि आपल्या धर्मामध्ये गेली तर माग होऊ नये. संघटित होऊन खबरदार कात मारली याला पुढे चिंतल्या उडविन राई राई अशी ताकद आली पाहिजे. आपल्या धर्माविषयी अभिमान पाहिजे. आपला धर्म टिकला पाहिजे. आपला धर्म आपण पाळला पाहिजे. म्हणतो आधी आपण पाळला पाहिजे. आधी केलेली मगच सांगितलं. प्रत्येकानं धर्म पाळायचा. डोळ्यांनी धर्म पाळला बघायला आणि ज्यानं कानाने ऐकला त्याच्याकडे होते ते गेले धावून म्हणाले याच्या कानाने ऐकलंय ह्याच्या डोळ्याने बघितलंय. उत्तम आमटी झालेले कलर उत्तम झालेला आहे. तो माझ्या डोळ्यात चालेल का डोळ्याने बघितलं म्हणून. तो धर्म कोणाचा आहे? जिभेचा धर्म आहे. जो वर्ण जिभेचा धर्म आहे. ऐकणं कानाचा धर्म आहे. ह्या कानाने आमटी चांगली झाली असं ऐकलं म्हणून कानात वाटीवर ओढून चालेल का? चालेल का? प्रत्येकानं दुसऱ्याच्या धर्मात लुडबुड करू नये. व जिथे प्राणी माणसांनी सुद्धा धर्म पाळला तर तुम्ही आम्ही मानव आहोत. मानव एकच उदाहरण सांगतो आणि पुढे होतो लवकर संपवणार आहे. आणि कीर्तन पण म्हणजे मला थोडं झालेलं थांबू. एक सद्ग्रस्त जेवायला बसले. कसा प्रत्येकानं आपला धर्म पाळला हवा. एक सद्ग्रस्त जेवायला बसले. जरा तिखट लागला आमटी झणझणीत झालेली मदतची ती नव्हे डोळ्यात घातलेली ती नव्हे. झणझणीत झालेली आमटी जरा तिखट लागलं. बायकोला काय म्हणाले जरा ताक आहे का ग. तिनं बघितलं वाकून ताक काय म्हणजे बरणीत वाकून बघितला. हां ताक काय नव्हतं. तुम्हाला काही कळली ताकाची व्यवस्था कर बायकोला सांगितलं. आता नवऱ्याची इच्छा पूर्ण करणं धर्म कोणाचा? पत्नीचा. बरोबर. जेव्हा बसल्यावर ताक मागणं धर्म सहजी धर्म आहे. मागतो का पण ताक मागितलं. आता ते ताक हिच्याकडे नव्हतं. नवऱ्याला तर दिलं पाहिजे.
आता काय करायचं, हुशार होती. लगेच शेजारीकडे गेली. शेजारी त्याला विचारलं ताक आहे का, आहे ना. तिनं ताक दिलं, तिनं आपला धर्म पाळला, शेजार धर्म पाळला. ताक घेऊन आली. हे मासे ताक पियाले आणि थोड्या वेळात जेवून उठले तर प्राणोत्क्रमण झालं. कुंडली कवलाय. प्रत्येकाला विचार पडला की नाही, ती ताक आणते काय, हा पितो काय, आणि थोड्या वेळाचं प्राणोत्क्रमण होतं काय. नंतर बातमी गेली बाजारात. गेले हो सकाळी भेटले होते, चांगले होते, व्यवस्थित होते, अमुक होते. कारण मेल्या म्हशीला 500 दूध अशी म्हण आहे आमच्याकडे. म्हण आहे आमच्याकडे, मेल्या म्हशीला 500 दूध. जोपर्यंत म्हैस आहे ना तोपर्यंत नाही, तो एकदा गेला ना की त्याची किंमत कळते. म्हणून म्हणतात जी वस्तूनी जो माणूस असेपर्यंत त्याची किंमतच नसते, पण तो एकदा गेला ना की नंतर त्याची किंमत कळते. काही म्हणाले बरा बरा होता, चांगला होता. आणि गावोगावी, ह्या गावाचं नाही सांगत तरी, गावोगावी चौकडी असते, बसायचं ठिकाण असतं. कुठे पुलावर, कुठे चौकट्यावर, कुठे तिट्यावर बसलेले असतात. ज्यांना उद्योग नाही ते बसलेले असून नसते उद्योग करीत राहतात. कसे, यांना बातमी कळली, हे पोगा धावत निघाला कुठं नाही, ते शहरात गोविंदा गावाला त्यांना काय झालं, कुंडलीवर इथले आमचे कीर्तन असले ना ते वाढल्यावर झालं काय काय माहिती नाही बा. जेव्हा बसले, बायकोनं ताक मागितलेली, शेजारणीकडनं ताक आणून दिली आणि नंतर ते गेले. त्या लोकांना काय म्हणतात माहिती आहे, प्रचलित शब्द सगळ्यांना माहिती असेल, पण आमचा कीर्तनापुरचाच असल्यामुळे उच्चारतो. चांडाळ चौकडी म्हणतात त्याला, चांडाळ चौकडी म्हणतात. काही कशाशी संबंध नसतो, तर इथं नसतं उद्योग काय होता. एक त्याचा चांडाळ म्हणाला, दुसरा म्हणाला अरे कमाल आहे, कमाल कसली, तुला माहिती नाही. हा मला त्याला, तुला माहिती नाही. अरे उगत नाही गेला तो, बायकोन विष घातलं नसेल, बायकोन विष घालून त्याला मारला. काय संबंध होता का, बायकोन त्याला विष घालून मारला. दुसरा मला अरे तुला ह्याचं काहीच माहिती नाही, स्वतःकडलं नव्हतं ताक, शेजारीकडलं ताक आणलेलं. त्या अर्थी शेजारीनं ताकात विष घालून दिलेलं. काय संबंध होता का, ह्या दोन शंका झाल्या. आता शंका झाले म्हटल्यानंतर इकडे ह्याचं प्राणोत्क्रमण झालं, आता मागे यायला पाहिजे. आता अवस्था काय झाली होती, कसा प्राण्याने कसा धर्म पाळला हे मला सांगायचं, कसा धर्म पाळला हे सांगायचंय. ज्या वेळेला ताक दिलं तिनं आपला धर्म पाळून, ताकाचा तांब्या हातामध्ये घेतला, पद्धत आहे अशी घेऊन जायची लोकांनी. उघडा तांब्या घेऊन आली, उघडा तांब्या टाकायचं म्हणून शिजलेलं अन्न उघडं नेऊ नये, व पान म्हणा, झाकण, कागद म्हणा, काहीतरी टाकायचं म्हणून कीर्तन ऐकायचं. संस्थेला उद्योग नाही, बुवाला उद्योग नाही म्हणून नव्हे, कीर्तन ऐकायचं. ह्या कीर्तनातून बारीक सारीक गोष्टी आपल्या व्यवहारातल्या येतात की नाही सांगा मला. एखादी आजी किंवा सांगते उघडं नेऊ नको, हां. दुसरा म्हणतो काय झालं तिच्याचं, काय होतं हे सांगता येत नाही, म्हणून उघडं अन्न घेऊ नये. काय ताक असू दे, काही असू दे, उघडं न्यायचं नाही. अवस्था अशी झाली, ती बाई ताक घेऊन निघाली आणि आकाशमार्गातून एक गरुड सर्प पकडून निघालेला होता. आता गरुडाचा धर्म सर्प पकडणं, त्यानं धर्म पाळला. तो सर्प मुखामध्ये त्याच्या असल्यामुळं अर्धा तोंडाकडला भाग खाली होता. सुटण्यासाठी धडपड करणं कुणाचा धर्म, सर्पाचा. त्यानं तो धर्म पाळला आणि सहजी जे गरळ होतं म्हणजे विष होतं ते खाली पडलं. ते विष ताकामध्ये पडलं. उघडं आणल्यामुळं विष ताकात गेलं. ह्याच्यामध्ये पत्नीच्या पापाचा प्रश्न आहे का, काही नाही. शेजारीच्या पापाचा अजिबात नाही. सर्पाचा दोष भक्ष्याकडे भेटतो, गरुडाचा दोष नाही. त्यानं भक्ष प्रत्येकानं आपला धर्म पाळला. झालं, ताक आणून दिलं, ते गेले. नंतर मग लवकर चौकशी बरे करतात ना तयारी, राम मंडळी काही लोक करतात ना, लवकर तयारी केली आणि वरती सभा बसली, देवांची सभा बसली. हा अचानक कसा काय आला
एवढ्या लवकर कसा काय आला? यमाला विचारलं, ह्याला कसा काय आणला? तो मला काय माहिती नाही, पण ह्याला आणलाय, गेलाय म्हणून आणला. आता हा गेला, ह्याच्यात दोष कुणाचा? त्यांना पण उद्योग नव्हता व देवाना, दोष कुणाचा तर तपासायला लागले. दोष कुणाचा? बाईनं जेवायला म्हणजे ताक दिलं, बाईचा दोष नाही. शेजारीनं आपला धर्म पाळला, ताक दिला, तिचा दोष नाही. गरुडाचा दोष नाही, सर्पाचा दोष नाही. हा दोष नेमका कुणाचा? ब्रह्मदेवाने सगळं ऐकून घेतलं. या लोकांनी सांगितलं ना काय झालं. ऐकून घेतल्यावर ब्रह्मदेव म्हणाले, बाकी म्हणाले ह्याच्यात कुणाचाही दोष नाही, कुणाचाही मनामध्ये पाप नाही, त्याचं भरलं तो गेला असेल. पण ज्यांना उद्योग नसतात आणि असे चांडाळ चौकड्या करीत राहतात, त्यांना आधी वर उचला पुंडली कवला. कसे काय उद्योग करतील काही सांगता येत नाही. हो, एक शेजारचा मुलगा आजीबाईंकडे रोज जायचा आणि आजीबाईंचे मिस्टर वारले. मिस्टर वारल्यानंतर 8 दिवस गेला नाही. मग आई म्हणाली, अरे बाळा रोज जातो ना आजीला भेटायला. तो म्हणाली, अरे त्यांना भेटून ये जा, तिथे मालक गेले ते आजोबा, भेटून ये जा. तो म्हणाला, मी तिथे काय बोलणार, मी एवढा मी तिथे काय जाऊन बोलू. आजी म्हणाली, तिथे तुला एकटाच नसशील, 4 लोक आलेली असतील, 4 लोक येतील ना, 4 लोक बोलतील ना, ते पण बोलायचं. मुलगा मला सोपं हेटाच होतं मग. आणि मुलगा निघाला धावत धावत उन्हातनं. वाटेत ते बघाचे होते चौकडी. त्याने विचारलं, काय गं बाळा धावतोच कुठे? नाही मला त्या आमच्या आजी, शेजारच्या आजीचे यजमान वारले ना, त्या आजीनं मला भेटायला जातं. होय काय, वारले का? बरं झालं, गावाची घाण गेली, गावातली घाण गेली. यांना लक्षात ठेवलं, 4 बोलतील ते बोलायचं. गेला पुढं. आजीनं विचारलं, म्हटलं काय बाळा आला? मला आलो, तुमचे आजोबा गेले असं कळलं. माझे होय बाबा गेले. बघत झालं, मला गावातली घाण गेली. चांडा चौकडी याचा अर्थ असा असतो की त्याचा त्या व्यवहाराशी काही संबंध नसतो. त्याला चांडा चौकडी असे म्हणतात. काय असतं? स्वतःची बुद्धी पाहिजे, ऐकून बुद्धी उपयोगात म्हणून म्हणतात ना की शिकवली बुद्धी आणि बांधली शिदोरी. शिकवली असेल ना तर लक्षात येत नाही. काय झालं, एक मंत्री होते आणि मिटिंग भरली मंत्र्यांनी. मंत्र्यांच्या मिटिंगच जास्त असतात. आणि ते मिटिंग बसल्यानंतर आपला सहज विषय दिला, तुमचा मुलगा काय करतो, तुमचा मुलगा काय करतो, तुमचा मुलगा काय करतो. कोण एक मंत्री म्हणाला, माझा मुलगा म्हणाला इंजिनियर आहे, एक म्हणाला डॉक्टर आहे, एक म्हणाला वकील आहे. असं प्रत्येकानं आपापलं सांगितलं. आणि एक मंत्री गावातले असं होते, शिक्षण मंत्री त्यांची अवस्था अशी झाली, त्यांना त्यांच्यावर पाळी आली. विचारलं, तुमचा मुलगा काय करतो? खाली मान घातली मंत्र्यांनी. हो का बोलत का नाही, काय झालं? नाही म्हणाला, माझा मुलगा मला 3रीत 5 वेळा नापास झाला, मला घरी म्हैशी सोडतो. कुंडली कवदा. एवढ्या ऐकल्याबरोबर बाकीचे मंत्री म्हणाले, हो काय तुम्ही शिक्षण मंत्री एवढे, आणि तुमच्या गावात तुम्ही लोकांना शिक्षणाचे धडे देता, आणि मला तुमचा मुलगा 5वीत 3रीत 5 वेळा नापास झाला म्हणून सांगाय तुम्हाला काहीच वाटत नाही. उद्या घरी जायचं, 15 दिवस टेबल दुसरा सांभाळी, घरी जायचं आणि पुन्हा मिटिंग असेल त्यावेळेला मुलगा हुद्द्यावर असला पाहिजे, कुठल्या तरी पदावर. मंत्र्यांनी विचार केला. आले घरी आल्याने मुलाला बोलावला. म्हटलं, बाळा इकडे येताना ऑफिसमध्ये भेटून आले होते, येताना भेटून आले ऑफिसमध्ये. आणि त्या साहेबाला म्हणाले, मी उद्या माणूस पाठवीन ना, तो कामाला चिकटवून घ्यायचा, कामावर ठेवायचा. ते मला तो मला कोण शिक्षण ते विचारायचं नाही. तुला इथे नोकरी करायची आहे ना, ते त्याला म्हणाले, तुला इथे नोकरी करायची आहे ना, जागा सांभाळायची आहे ना, जर तुला इथे राहायचं असेल तर मी पाठवतो तो माणूस, त्याला नोकरी लागलीच पाहिजे. ते एवढा दम दिल्यावर काय बोलणार हो. तो अधिकारी म्हणाला, साहेब पाठवा, आपली नोकरी सांभाळायची, आपली नोकरी सांभाळ. नाही तर म्हणाले, काय तरी सांगताय, गडचिरोली आपली. एवढा दम दिल्यावर उद्या पाठवा म्हणाला. पाठवतो. आले घरी, मुलाला सांगितलं. उद्या म्हणाला इंटरव्ह्यू आहे ऑफिसमध्ये, तिथे जायचं. तू मला इंटरव्ह्यूनी काय, मला काय माहिती, मी मला 3रीत
5 वेळा नापास झालेला. मास्तर कंटाळ्याने काढून टाकला. मनसे म्हणाले काय नाही, अगदी सोपं असतं. तुला म्हणाले गुरुमध्ये देऊन ठेवतो, काय सोपं असतं. तू एकटा नशील, इंटरव्ह्यूला बरीच लाईन असेल, इंटरव्ह्यूला बरीच लाईन असेल, तेव्हा पुढचा काय उत्तर देतोय तेवढी लक्षात ठेव. आम्हाला एवढं सोपं आहे का, याच्या आधी दिला असता झाले, नंबर लागला. दुसऱ्या दिवशी हे निघाले मुलगा ठेवणीतले कपडे काढून आणि पुढे गेला. तो बघितला लाईन लागली इंटरव्ह्यूला. वडिलांनी सांगितलेलं होतं पुढचा काय उत्तर देतो तेवढं लक्षात ठेवायचं. यानं बघितलं माझ्या पुढे पुढे तांबे, तांब्याच्या पाठीमागं हा निघाला 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 खिडकीवरती गेला. खिडकीवरती गेल्यावर पुढच्याला नंबर आल्यावर त्यांनी विचारला का हो आपल्या भारताचे पंतप्रधान कोण. पुढच्याला प्रश्न आहे. हा त्यानं आठवल्यासारखं केलं. ह्यानं पण विचार केला. पहिला प्रश्न काय उत्तर देतो तो बघायचं, उत्तर लक्षात ठेवायचं नव्हतं ना. बोलायला वडिलांनी तो म्हणाला अटल बिहारी वाजपेयी. यानं लक्षात ठेवलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अटल बिहारी वाजपेयी. दुसरा प्रश्न म्हणाला आपल्या देशाला स्वातंत्र्य कधी मिळालं. त्यानं योग्य होतं सांगितलं. 1942ला प्रयत्न 47ला यश आलं. खरं होतं तर सांगितलं. यानं दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवलं. थोड्या वेळात तिसरा प्रश्न त्या पुढच्याला पृथ्वी म्हणाला अंडाकृती आहे की गोलाकृती आहे. त्याला सांगितलं म्हणाला अजून सगळ्या शास्त्रज्ञांचं एक मत व्हायचंय. पृथ्वी गोल आहे की अंडाकृती आहे की गोलाकृती आहे, सगळ्या शास्त्रज्ञांचं एक मत व्हायचंय. तुमचा इंटरव्ह्यू झालाय. आता ह्याचा नंबर आला, माणसाच्या पोरग्याचा नंबर आला. आपली डेट माझा उत्तर पाठव याला गेलेली. पहिल्या प्रश्नाचं, दुसऱ्या प्रश्नाचं, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर. गेल्यावर पहिला प्रश्न विचारला का हो म्हणाला तुमचं नाव काय. विचार केला बापरे नाव नाव पहिला प्रश्न काय उत्तर दिलं होतं. मला अटल बिहारी वाजपेयी एवढं म्हटल्याबरोबर काय म्हणाला वेडे वेडे आत की काय. कारण तुम्हाला म्हणाला म्हणजे नाव नाही सांगता येत. बघा मला एक सांगा तुम्हाला जन्मतारीख तुमची माहिती आहे का. याला वाटलं दुसरा प्रश्न. पटकन सांगितलं मला आहे माहिती सांगा मला. 1942ला पर्यटन 47ला यश आलाय. एवढा हे केल्याबरोबर काय म्हणाला काय वेडे बिडे आहात की काय. ह्याला वाटला तिसरा प्रश्न. हा म्हणाला तिसरा प्रश्न मला अजून सगळ्या शास्त्रज्ञांचा एकमत व्हायचा आहे. मुलगा कसा हुशार पाहिजे, सुतक्ष सुधी हो. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आपण धन्य झालो. धन्य होण्यासाठी म्हणून सुद्धा माध्यमांमध्ये हे श्लोक सांगितलं आहे आणि त्या श्लोकाप्रमाणे धन्यता वाटावी, धन्यता मिळण्यासाठी काही नियम आहेत, काही अटी आहेत. त्या पार करून जो जाईल त्याला तो धन्य होईल. सानंदम सदनम सुखश्च सुधियो कांता मृदो भाषिणी सन्मित्रम सदनं स्वतोषु कविते आज्ञा परा सेवका आतिथ्यम शिवपूजनं प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे आणि साधू संत उपास्यते हि सततं धन्यग्रहस्ताशमारूपा. आपण म्हणतो मी धन्य झालो, मोकळा झालो, नोकरीचा राजीनामा दिला, मोकळा झालो. ह्या 2 मुलांची लग्न केली की मोकळा झालो, धन्य झालो. आणि काय माले सानंदम सदनम. सानंद म्हणजे आनंद, सदन म्हणजे घर. घर कसं आनंदी असावं. मुलं बाळी वडील जे सदस्य असतील कुटुंबातले एकमेकाच्या संपर्कात असावे. नाही तर मुलगा बाहेर पडतो, थोड्याहून वडील येतात, वडील बाहेर पडतात, थोड्याहून पत्नी येते. एकमेकाचा कुणाशी संबंध नाही. आता सध्या परिस्थिती म्हणजे एका घरात असले तरी मुलगा बापाला विचारित नाही, बाप मुलाला विचारित नाही. प्रत्येकाचं डोकं मोबाईलमध्ये असतं म्हणून चौकशी एकमेकाची होत नाही. सानंदम सदनम, आनंदी घर पाहिजे. सानंदम सदनम सुतस्य सुधियो. मुलगा कसा असावा, बुद्धिमान असावा, हुशार मुलगा असावा. असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की नाही आपला मुलगा
सुरेख झाला पाहिजे. आई कष्ट करून, वडील कष्ट करून आपल्या मुलाला जास्तीत जास्त हुशार बनवण्याचा प्रयत्न करतात की नाही. अशी कुणाची इच्छा होत नाही माझा मुलगा बुद्ध व्हावा म्हणून. बुद्ध असा वाटतंय का? नाही, हुशार असावा असं वाटतं. सुतशुधी हो कांता मृदू भाषिणी. कांता म्हणजे पत्नी. तिचं भाषण कसं पाहिजे? मृदू. सगळ्या ठिकाणी असेलच असं सांगता येत नाही. एखाद्या वेळी सांगितलं जाऊन आज बुवा जेव्हा यायचे हळूच सांगतात बाहेर, घाबरत घाबरत. बुवा जेव्हा येणार आहेत किती वाजता? मृदू भाषण. किती वाजता? साधारण 3च्या दरम्यान येतील. सकाळी याला पाय पडले होते. हे मृदू होईल काय सांगा मला हो. कांता मृदू भाषिणी सन्मित्र सदन. मित्र कसं असावे? सदन असावे. एखाद्याला संकट आलं, मदत करायची वेळ आली तर त्याच्याजवळ असावं. ह्याच्याजवळ नसतं हा दुसऱ्याला मदत काय करणार. म्हणून सदन मित्र असे असावे. त्याच्या पुढे जाऊन म्हणाले आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम. दारात येणारा हा अतिथी, तो अतिथी म्हणजे शंकरच जणू आलाय असा समजून त्याचं शिवपूजन जसं करतात तसं पूजन करावं आलेल्या अतिथीचं. आणि भुकेलेल्या अन्न आणि ताणलेल्याला पाणी देणं याला संस्कृती असे म्हणतात. संस्कृती आपण इकडे कोकणामध्ये पुष्कळ संस्कृती जपतो. शहरात जपत नाही असं मला म्हणायचं नाही. पण शहरात एखाद्या वेळी समजा पाहुणा गेला, त्याची भांडी असतात एवढी, म्हणजे कोकणात त्याला पहिल्याला पुरेल ती नाही शंका. ते एवढ्या भांड्यात आणि पुन्हा समोर बसलेली जी बाई असते वाढायला ती सांगते भांड्याकडे बघून जेवू नका, भरपूर जेवा. भांड्याकडे बघून जेवू नका, भरपूर जेवा. मोठा विनोदाचा भाग आहे हो. ह्या जगामध्ये आपल्याला सुद्धा व्यवहारामध्ये की किती तऱ्हेचे लोक भेटतात हो. 3 तऱ्हेचे लोक भेटतात. प्रकृतीनं वागणारे भेटतात, विकृतीनं वागणारे भेटतात, संस्कृतीनं वागणारे सुद्धा भेटतात. कसे? आता समजा प्रकृतीचा विचार केला, जेवायला एखाद्यानं बोलावलं, समजा अकोल्याला 4 लोकांना बोलावलं, वाढपीण आली, उत्तम असा म्हणतात तसा मठ्ठा केलेला आहे, जिलबी केलेली आहे. जिलबी वाढायला लागल्यानंतर हा म्हणतो नको नको पुरे, मला पोटाला त्रास होईल किंवा डायबेटीस आहे. प्रकृतीने जेवणारे म्हणतात याला. आपल्या प्रकृतीला झेपेल की नाही हे बघून जेवणारे त्याला प्रकृतीनं वागणारे असं म्हणतात. आता विकृतीचा विचार केला तर एवढे बोलावलाय, एवढा खर्च करून आलोय, काय झालं बोलावलं तर काही कमी नाही आहे. हां, माझ्या पंजाला खपणार नाही एवढी मला सगळा कमवलेला आहे, काय झालं दिल्यानंतर. आणि जेवाय बसल्यावर सुद्धा वाढायला आलं की वाडा 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 एवढा खर्च करून आलोय आणि चकट तुझे. त्याच्यामुळे खाऊन घ्यायला हरकत नाही. सकाळी लोटापर्यंत झाला तरी चालेल, खाऊन घ्यायला हरकत नाही. ही विकृती म्हणतात याला. आणि शेवटची संस्कृती म्हणजे दोघांना पुरेल की नाही शंका. एवढं अन्न आहे, दुपारी अतिथी दारावरती आला तर त्यातले 2 घास काढून त्याला देणं ह्याला संस्कृती असं म्हणतात. असे लोक आपल्याला अनेक तऱ्हेचे लोक भेटतात. पण आमच्या कवींचं मागणं असं आहे की ज्या घरामध्ये धर्म पाळला जातो, कुळाचार पाळला जातो, शिष्टाचार पाळला जातो, ज्याची वाणी रामनामामध्ये सदा दंग आहे, ज्याच्या मुखामध्ये रामनाम आहे, अशा वंशामध्ये जन्म यावा. आणि महत्त्वाचं म्हणे उद्धव तिरगला महाराज म्हणाले की रामदासाचा संग घडो माझा. रामदासांचा संघ मला घडावा का? त्यांची वाणी रामनामामध्ये दंग झालेली होती. म्हणून मूळ अभंगामध्ये आमचे कवी म्हणाले ज्याचे वंशी कुळ धर्म राम. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, हरे मुकुंद विष्णु भगवान नमस्ते.
गाणं म्हणताय ना? त्या देतो 5 मिनिटं माझ्याकडे तुम्हाला. हां उभं चालेल किंवा बसून तर चालेल, कसंही चालेल. हे माझं पाण्या वगैरे पाणी. आम्हाला परवाच्या दिवशीच्या विषयाकडे वळायचं आहे. पुष्कळ लोकांच्या लक्षात असेल तेच लोक आहेत. बुवा पण तेच आहे, साथीदार पण तेच आहे. विजयनगरचा रामराजा पंढरपूरच्या देवळामध्ये आला आणि ते बघितलं राजा वेडा झाला. नुसता वेडा झाला नव्हे, लगेच ध्यानाला बसला. भगवंताची सेवा किती केली ह्याला महत्त्व नाही, कशी केली ह्याला महत्त्व. जसं कीर्तनाला शब्द किती होते ह्याला महत्त्व नाही, कसे होते त्याला महत्त्व आहे. गर्दी उपयोगाची नाही, दर्दी पाहिजे. गर्दी उपयोगाची काय? भरपूर जिकडे ते तमाशाला गेला तरी सुद्धा मिळते, नमनाला पण मिळते, तिकडे गर्दी मिळते. आणि कीर्तनात गर्दी मिळतात. कुंडली गवला आणि राजा थोडा वेळ का होईना त्या पांडुरंगाचं नामस्मरण केलं.
विनवणी केली विभो भक्तीने मोक्षही तुच्छ केला गुणा कावया वेद तोही भुगेला जगी पावले स्वयनदी चंद्रभागा आणि नमस्कार माझा तुला पांडुरंग पंढरीनाथ महाराज की जय. थोडा वेळ का होईना नमस्कार माझा तुला पांडुरंगा एवढं म्हटलं आणि पांडुरंग प्रसन्न झाले आणि पांडुरंग प्रसन्न झाले आणि राजाला म्हणाले माग बा भक्त माग प्रसन्न आहे तुझ्यावर काय मागणं असेल ते माग पांडुरंगाला काय कल्पना हो काय लोक मागतो याचा भरोसा म्हणतो देवाला पण माहिती नव्हतं. राजा मला जर प्रसन्न झाला शिंदी तुला जर मला द्यावंसं वाटत असेल तर मला आणखी काहीही नको. इथे न राहता विजयनगराला चल. पांडुरंग म्हणाले पंढरीत आहे म्हणून पंढरीनाथ म्हणताय बरोबर ना. विजयनगरला जाऊन मला विजयनगरचा नाथ नाही म्हणणार पंढरीत आहे म्हणून पंढरीनाथ मला म्हणतात ना. नाही राजा मला एकदा देतो म्हणालात ना शब्द मागे घ्यायचा नाही. एकदा दिला म्हणजे दिला शब्द तुमचा देवांचा तुमचं बीड आहे. भक्ताला वरदान द्यायचं शब्द पुरा करायचा एवढा माझा विश्वास आहे तुमच्यावर म्हणून मागणं मागितलंय की तुम्ही माझ्याकडे चला तिकडे माझ्या रासाईचं जसं अर्धदैवत देवीचं मंदिर बांधलंय तसं तुला मंदिर बांधून देतो. ह्या बिगाड्या संतांच्या राज्यात कशाला राहतोस. एवढं म्हटल्यावर पांडुरंग म्हणाले वा रे राजा माझ्या लाडक्या संताला भिकारड्या म्हणतोस काय ठीक आहे पण देव हुशार मोठे लबाड नाही म्हटलंय मी देव हुशार. देव म्हणाले चालेल येतो ना राजा पण माझी एक अट आहे. राजा मला एक काय येतोय ना 100 अटी घाल 100 अटी घाल येतोय ना मला येणार आनंद मध्यम. पांडुरंग म्हणाले राजाला येतो मी विजया रे राजा येतो मी विजया येतो मी विजया रे राजा येतो मी विजया. हे भजन ऐकता माझे पुंडरी भजन ऐकता माझे पुंडरी हे मला विजया रे राजा येतो मी विजया. पण माझी अट आहे वचन ऐकता माझे तू जरी नेम जला सदया. माझं वचन पाहिजे असेल तर पहिला नेतापंथी भूमी ठेवीचा इथून मला उचलल्यानंतर डायरेक्ट विजयनगरला घेऊन जायचं मध्ये ठेवशील तिथे राहील. पांडुरंगाला वाटलं काय की हा काय एवढा आता पंढरपुरातून विजयनगरला एवढ्या लांब एवढं अंतर कोण उचलून घेणार आहे मध्ये कुठं तरी ठेवणार ना. आम्ही कशा ठेवतो टप्पे टप्पे करीत जातो की नाही ओझं असलं तर तसं निघाल ठेवील आणि ठेवील तिथे राहील. कारण म्हटलं होतं ना भूमी नेतापंथी भूमी ठेवीचा वाटते ठेवशील तिथे राहील. राजा निघाला हुशार पण लबाड. काय केलं त्यानं विजयनगरला निरोप पाठवला आणि विजयनगरला निरोप पाठवून ब्राह्मण बोलवून घेतले आणि सांगितलं सगळ्यांनी जानवा असेल असे या. जानवा असेल तो ब्राह्मण असेल नाही असेलच असं नाही आणि ब्राह्मण असेल त्याच्या जानवा असेलच असं नाही. तेव्हा
असे यांनी सोवळं नेसून या. सोवळं नेसून या सगळ्यांनी बोलावले हो. आणि फुटा फुटावर उभे केले विजयनगर ते पंढरपूर. काय ताकद असेल राजाची, ब्राह्मणांची नव्हे. हां, ब्राह्मण एवढे मिळवायचे साधं काम आहे. आणि हात उचलली ती मूर्ती उचलल्यावर बडव्याने विरोध केला. पण त्या बडव्यांच्या भक्तीपुढं राजसत्ता जास्त होती हो. बडव्यानं बाजूला लोटून राजानं पांडुरंगाची मूर्ती उचलली आणि उचललेली पहिल्या ब्राह्मणाच्या हातावर ठेवल्याबरोबर लाईनीत जसं आपण बिल्डिंग बांधताना भिजवलेलं सिमेंट जसं ह्याच्या घमेला हातातून त्याच्या हातात घमेली जातात ना, लाईन लागलेली असते मध्ये माणसांची, खाली ठेवायचं नाही, डायरेक्ट इकडनं उचललं की तिकडे एकमेकाच्या हातात द्यायचं. तसा देत 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 पंढरपूरच्या विजयनगरला आलाच राजा. उशीर झाला होता ना म्हणून विजयनगरला लवकर घेऊन आला. विजयनगरला इकडे आषाढी दिवाळी जवळ आलेली. गोरा कुंभार सावता माळी आणि कलिगाली संत मंडळी भजन करीत वेळोवेळी उच्च स्वरे हरिनाम जय जय विठ्ठल. आषाढीची वारी पंढरीला येऊन ठेवली. पंढरीला आली, प्रत्येक संत आला येतोय बघतोय. बडव्याने इकडे काय केलं होतं, वारी जवळ आलेली म्हणून दुसरी मूर्ती आणून बसवली होती. आणि सगळी संत मंडळी आतमध्ये आली. सगळ्यांनी साष्टांग नमस्कार घातला. पंढरीनाथ महाराज ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव सगळीकडल्या दिंड्या आल्या. त्या सभा मंडपामध्ये राऊळामध्ये आल्या भगवंताचं मुख पाहण्यासाठी. पण सगळे नाराज झाले हो. आता बोलणार काय, आमच्यासारखं नाही गेलं. पहिला ते वाटत नाही रे काहीला कोण असतो, याचं काही संतांनी केलेलं नाही. सगळं संतांनी विचार केला, वारी झाल्याशिवाय काही करायचं नाही. आपण ज्या कारणासाठी आलो ते कारण आपलं पहिलं पूर्ण झालं पाहिजे. वारी पूर्ण झाली आणि शेवटी तुम्हाला सांगतो सगळ्या संतांनी विचार विनिमय करण्यासाठी बैठक लावली. कमिटी नव्हे, बैठक. आमची कमिटी जास्त, म्हणजे काम कमिटी ती जास्त, त्याला कमिटी म्हणतात. ही बैठक, आता ही बैठक बसली. आणि बैठक बसल्यानंतर आमचे ज्ञानेश्वर माऊली अध्यक्षस्थानी बसलेले. हो, भक्ती पगाकोटीला पोचलेली हो. कोणताही अध्यक्ष निवडला नव्हता, याचा बेचा अध्यक्षस्थानी बसले. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी सगळ्या संतांना प्रश्न केला. भला संतांचा वेळा जय हरी विठ्ठल विठ्ठल बोला. ज्ञानेश्वर माऊली सगळ्या संतांना उद्देशून माली. संत माऊली हो, सगळे वारकरी तुम्ही वारकरी. वारकऱ्यांचा शब्द तसा आहे, विरुद्ध जाण्याची सोय नाही. वारकऱ्यांसारखा पंथ नाही असं म्हणतात. पण एकदा वारकरी जो बिघडला आणि त्याला जो वाद केला ना, वारकऱ्यांचं बोलायचं काम नाही येतं. म्हणून वारकऱ्यांचा पंथ मोठा आहे की जिकडे तिकडे या दिंड्या जातात पंढरीला. आणि अशा या दिंड्या आलेल्या सगळे वारकरी जमले, सगळे संत मंडळी जमले. आणि ज्ञानेश्वर माऊली डोकं इथे चालवून, अध्यक्ष महाराजाला डोकं लागतं, अध्यक्ष डोक्याला बरोबर. जर डोकं नसेल तर काय उपयोग. बरोबर प्रश्न टाकला, खडा सवार टाकला. हो संत मंडळी हो, हा पांडुरंग नेऊन गेलेला नाही, आपण गेलेला आहे. का गेला असेल, मला असं वाटतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊली म्हणाल की तुम्ही हे सगळे संत वारकरी येता, पंढरीच्या वारीला येता, ते किती तन्मयतेने येत असाल, किती भावनेने येत असाल.
हे पाहण्यासाठी भगवंत आपण होऊन गेलेला आहे, आपण होऊन गेलेला आहे. तेव्हा खडा सवाल टाकला, असा कोणता भक्त श्रेष्ठ हे, असा कोणता भक्त श्रेष्ठ हे, आयसी हरिला पंढरी, आयसी हरिला पंढरी, आयसी हरिला. सगळे संत सगळी मला घालून बसले, चालू ठेवा. पंढरी भानुदास म्हणाले मी जातो. भानुदास उठले हो, पेठा मांडलेला पांघरून घेतलेलं आणि आमच्या एकनाथ महाराजांचे आजोबा म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल बघा, ताडकन उठले वर. तर ज्ञानेश्वर माऊली प्रश्न टाकला, असा कोणता भक्त श्रेष्ठ रे आणि श्रीहरीला. एवढं म्हटल्यावर भानुदास उठले आणि भानुदास म्हणाले मी जातो, फक्त आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद हवा. म्हणून भानुदासांनी सगळ्या संत माऊलीला नमस्कार केला, ज्ञानेश्वर माऊलीला नमस्कार केला आणि भानुदास निघाले. कुठे यायला निघाले? विजयनगरला यायला निघाले भानुदास. येता 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 लवकर आले, उशीर झाला होता म्हणून 1 वाजेपर्यंत संपवायचे ना. बरोबर चालेल ना, 1 वाजेपर्यंत संपले, 10 मिनटं राहिले. उद्या ठेवायचं झालं तर जागाच 5-6 मिनिटात संपव. आणि भानुदास जे आले ते राजानं जे मंदिर बांधलेलं होतं रासाईच्या कडेला, ह्याचं मंदिर बांधून झालं पांडुरंगाचं. आणि जशी ते आसन सिंहासन रासाई देवीला होतं त्याच पद्धतीप्रमाणे पांडुरंगाचं मंदिर त्या रासाईच्याच कडेला मंदिर बांधलेलं. आणि ते बघितलं मंदिर, भानुदासाने बघितलं वा राजाची. आणि राजानं काय केलं होतं, बाहेर बोर्ड लिहून ठेवला होता, बोर्ड लिहून ठेवला होता की जो कोणी आषाढीच्या वारीला इथे आलेला नाही, ताकीद दिलेली होती, कुणीही पंढरीला जायचं नाही, आषाढीच्या वारीला इथे येईल त्यालाच फक्त दर्शन मिळेल, बाकी दर्शन मिळणार नाही. राजसत्ता म्हणतात, लोकांच्या भावनेचा विचार नाही. किती लांबून आलेला असेल. बोर्ड लिहून ठेवला, भानुदासाने बोर्ड वाचला, वारे राजा तुझी भक्ती. ठीक आहे, एवढ्यामध्ये देवडीवरच्या शिपाई आलाच पुढे जातोय. नाही मला मी आलो याच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलो आहे. होय, कुठून आला? लांबून आलो आहे. नाव नाही सांगितलं गावाचं. नाव सांगावं पण गाव सांगू नये याची पद्धत आहे. नाव सांगावं पण गाव सांगू नये. लांबून आलो आहे मला. भानुदास म्हणाले होय लांबून आला आहे. बघा आषाढीच्या वारीला इथं आला होता. आपलं काम केलं, शिपायांना सांगून ठेवलेलं होतं ना, आषाढीच्या वारीला आलो म्हणाला त्यालाच हात पाठवायचा आहे, बाकीच्यांना नाही. मला आषाढीच्या वारीला नाही, मी आपला नेहमी आपला पंढरीला जातो. हो पंढरीला जातो, इथे येत नाही. मग तुला दर्शन काही मिळणार नाही.
तो मला का राजाचा हुकूम आहे म्हणून मी सांगतो म्हणून तुला दर्शन मिळणार नाही. कितीही बरी बसला तरी मिळणार नाही. भानुदास म्हणाले मी दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. शिपाई मला दर्शन मिळणार नाही. किती बसला तरी चालेल, रात्र झाली तरी चालेल. भानुदास म्हणाले तर मग मी एक भजन म्हणू काय ठेवतो. मी नाही म्हणाले हा, भानुदास म्हणाले एक मी भजन म्हणत बसू का. तो मला म्हण नाटही एकटा थोडा कंटाळा होता शिपाई तो. हां उभा राहू म्हण. आणि भानुदास शेवटी सांगतो त्या फार होता त्या फारवर बसले आणि भानुदासांचं भजन चाललंय. पांडुरंगाची आळवणी चालली. पांडुरंगा रे पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. मी पतंग तुझ्या मोठं भजन आहे. आत्ता मी म्हणत नाही, केव्हा तरी वेळ येईल तेव्हा म्हणेन. पण मोठं भजन आहे ते म्हणत बसला. हा शिपाई कंटाळा ऐकू नाही. आपल्याला पण कंटाळा येतो की नाही. म्हणतो बंद काय सांगायचं माझ्या तर ऐकूच नाही. त्याची शिपाईची अवस्था आहे. शिपाई म्हणाला हे संताड्या भजन बंद कर. ते मला तुझं काय जातं. मी भजन म्हणत बसलो होतो. तो मला माझी ड्युटी संपते, मला आता घरी जायचं. हां ते म्हणाले तू घरी जा, मी इथे भजन करीत बसेन. तू आपला काय तो दरवाजा लावून घे, माझं काही म्हणणं नाही. दरवाजा लावून घेतला आणि शेवटी तुम्हाला सांगतो भानुदास दुपारी सुरुवात केली भजनाला. आमच्यासारखं नव्हे 5 मिनिटात. पहाटेचा समयाला भानुदासं भजन म्हणतात. शिपाईनं बघितलं ते निघून गेला. आता शिपाई निघून गेला. हे भजन म्हणतायत. पहाटेच्या समयाला भानुदास भानावरती आले. एकटेच बसलेले आहे बाहेर. एकटेच बसलेले आहेत. कसली भीती नाही. आपण म्हणतात तिकडून वाघ येईल काय, तिकडून दानव येईल काय, याची शंका वगैरे काय नाही. तिथे भजन म्हणतायत. इतक्या वेळेला शेवटी तुम्हाला सांगतो पांडुरंगाच्या दरवाजा जरा हल्ल्यासारखा वाटला. भानुदास भानावर आले. बघितलं इकडे पांडुरंग आहे इकडे भानुदास. एवढी होती करतो कमान आहे. त्या कमाने रोज भानुदास भजन करीत बसलेलं आहे. आणि त्याच वेळेला जरा शेला हल्ल्यासारखा वाटला. भानुदासाने जर टवकावून बघितलं तर पांडुरंगाने हात हल्ल्यासारखा वाटला आणि बोलवून घेतला भानुदासाला. ये याला भक्ती म्हणतात. आपण देवाकडे जाऊ पण देवाने भक्ताला बोलावला पाहिजे. अशी भक्ती केली पाहिजे. बरोबर गेली. त्यानं बोलवून घेतलं. भानुदास आले, समोर आले. तिकडून पांडुरंगही पुढे आले आणि दोघे कडकडून भेटले एकमेकांना. आणि पांडुरंग म्हणाले काय हो भानुदासा, अरे ती वारी कशी काय झाली. आषाढीची वारी कोण आले होते. भानुदास म्हणाले सगळे आले होते, तू एकटाच नव्हतास. सगळे आले होते, तू एकटाच नव्हतास, म्हणून मी तुला न्यायला आलो. पांडुरंग म्हणाले काय झालंय भानुदास सांगू काय. मी आलो असतो पण मला येता येत नाही. मी त्या राजापुढे 2 अटी घातल्या की नेतापती भूमी ठेवीता राहीन त्या ठाया असं सांगितलं. पण राजा माझ्यापेक्षा हुशार निघाला आणि त्यानं मला हातोहात मिळवीत आणला. हो इथपर्यंत. त्याच्यामुळं एक संधी हुकली. आता भानुदासा एकच संधी राहिली. तेवढी मला झाली की नंतर म्हणाला मी येतो. भानुदास म्हणाले नंतर येतो नव्हे, मी तिकडे त्यांना सांगून आलो, घेऊन येतो. सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन आलोय की तुला घेऊन येतो म्हणून सांगितलंय. पांडुरंग म्हणाले नाही मला जमायचं. आत्ता मला येता येणार नाही. योग्य वेळ आली की येईल. भानुदासांना वाईट वाटलं. भानुदास म्हणाले पांडुरंगा अरे एवढा चालत आलो तू पार बोलत नाही, भजन करतोय, तुझं नामस्मरण करतोय जे तू मी आपल्याला वाईट वाटतं की नाही. एखाद्या आपण कामाला जातो की काम झालं नाही की अगदी एवढंसं तसा एवढासा टोल करून भानुदास मागा फिरले मंदिरातून दरवाजापर्यंत आले. कारण अशी पद्धत आहे. धर्मशास्त्र असं सांगतं की घरातून बाहेर पडताना पाठीमागं बघावं. बघतात की नाही. घरातून बाहेर पडताना किंवा मंदिराचा बाहेर आल्यानंतर पाठीमागं बघावं. इकडे ह्यानं भानुदासानं पाठीमागं बघितलं. पाठीमागं बघितलं तर पांडुरंग पुन्हा बोलावं. भानुदास म्हणाले आता कशा येऊ. बोलावतो तर येत नाही, तिथंच सांगताय. पांडुरंग म्हणाले अरे पुढे तरी येते आले. काय आता आहे मला काही ऐकायचं नाही. माझा मूडच गेलाय. म्हणजे मूडच गेलाय. मला तुला काही ऐकायचं नाही. माझ्या पांडुरंग म्हणाले भानुदासा मी सांगतो तर ऐकला. काय केलं. राजानं नवरत्नाचा हार पांडुरंगाच्या गळ्यात घातलेला होता तो काढला आणि भानुदासाच्या गळ्यामध्ये देतात. भानुदास माझ्या आले. भानुदास झाले देवा देवा काय करता आपण. हो ही लाच म्हणतात याला. उद्या मला पण लोक काय म्हणते
लाच खल्ली म्हटली, खल्ली नाही खल्ली म्हणतात. आणि ह्या हारासाठी भानुदास गेला होता काय असं म्हटली. पांडुरंग म्हणाले, नाही रे भानुदासा, काळजी करू नकोस. हा हार जर तू घेतला नाही तर राजा माझ्याजवळ हार खाणार नाही. काय वाक्य रचना आहे बघा. हा हार तू घेतला नाहीस तर राजा माझ्याजवळ हार खाणार नाही. हा तू हार घेतला की राजा माझ्या पुढं हार खाय. राजा माझ्या पुढं हार खाय. तेव्हा आणि दुसरं सांगतो, प्रसाद कधी नाही म्हणू नये. आपल्याला अनुभव येतो की नाही. जेव्हा बसला ना आणि समजा शिरा वाडा आला एखादा तांबेसारखा माणूस, तर ताटावर उकडी झोपतो. नको नको नको, तांबे हुशार, तांबे म्हणजे वाढणारा तो हुशार, तो प्रसाद आहे. आपण जागासाठी म्हणत जागासाठी प्रसाद म्हटलं कोण नाही म्हणत नाही म्हणतो का. आणि आम्ही तर मुळीच नाही म्हणत नाही. याचं कारण काय माहिती आहे का, आम्ही जनावरांपेक्षा सुद्धा भागी. बैल समजा शेतात गेला ना तर आपल्या दूधच खाऊन येतो. आणि आम्ही पूजेला गेलो तरी पुढे बांधून दे रे, त्याचं कागद दे रे. पुष्कळीच्या ठिकाणी त्यात पाडलेल्या असतात. कशा घरी बायको मुलांना आणायला प्रसाद. आता मला तुम्ही सांगा, जनावरांपेक्षा आम्ही भागी आहोत की नाही. बैल किंवा शेतात जनावर गेला, आपला पोट भरलं की बाहेर पडतो. पण आम्ही बैलापेक्षा भागी. आम्ही आमचं आपण खातो, पुन्हा बायका मुलांना आणतो. ते वेगळा प्रसाद घरी बायको. अरे हा प्रसाद म्हणून तुला देतोय. भानुदासाचा राहिला झाला आणि भानुदासाने तो हार गळ्यात घातला. पांडुरंगाने केलेला आनंद झाला आणि भानुदास बाहेर पडले. कुठे आले. वेळ पहाटेची, आत्ताची जी नव्हती, पहाटेची वेळ, स्नान संध्या करायची वेळ. आणि तुंगभद्रा नदीच्या काठावरती आले. गंगाची सारणी सोवळ्या नेसून काकड दिला. बघितलं तर काय, पांडुरंग जाग्यावर जाऊन बसले होते. राजा यांना माहिती होतं. आणि त्याच वेळेला राजा आला. राजाचं लक्ष गेलं की मी घातलेला नवरत्नाचा हार दिसत नाहीये. राजा शोभला सेवकावर, राजा शोभला सेवकावर. म्हणे येथे कैसा आला तस्कर. तस्कर म्हणजे चोर. इथे चोर कसा आला. ते म्हणाले काय माहिती, तुम्ही आल्यावर कृपा काढलेली की नाही. तो मला काढलं दाखवायची नाही. इथे चोर कसा आला. सगळीकडे माणसं पाठवा. ज्यानं हार पळवलाय त्याला जिता अथवा मेल्याला हजर करा माझ्या पुढे. नोकऱ्याला आनंद झाला. नोकरी गेले. येता नदीच्या काठावरती आले. आणि भानुदासांच्या मनात पाप नसल्यामुळे नवरत्नाचा हा गळ्यात ठेवून आंघोळ करताय पाण्यामध्ये. दुनिया देखीला अवती. ती लांबनं बघितला त्या नोकऱ्याला. त्याला आनंद झाला. आता राजा आम्हाला बक्षीस देणार. चोर पकडलेला मुद्दामाल लगेच घेऊन भानुदासाला जाऊन बाहेर आणला. नदीतनं वळला बाहेर. विचारलं, कारण दुपारचा शिपाई होतात त्याच्यात. बाळाला ये संताड्या. दिवसा भजन करतो, रात्री चोऱ्या करतो. भानुदास म्हणाले चोरी. अरे आम्ही संत मंडळी, आमच्या मनामध्ये पाप नाही आणि चोरीचं तर मुळीच नाही. अरे मुद्देमालचा गळ्यात आहे. हा जो हार आहे आमच्या पांडुरंगाच्या गळ्यात राजानं घातलेला होता. भानुदास म्हणाले, हा अरे पांडुरंग असं आहे काय. म्हणजे माझ्या गळ्यात हार घालून चोरीचा हार माझ्यावर आणायचा. आणि जो तुला शोधायला येईल त्याला इथेच ठेवायचा. कारण तुला माहिती आहे राजा मला पकडणार आणि मला सोडावरती देणार. जो तुला सोडण्यासाठी येईल ना त्याला इथे ठेवायचा. आयडिया पांडुरंगा चांगली काढली. ते तरी पण प्रयत्न केला. भानुदास म्हणाले नाही मी चोरला नाहीये. मी चोर नाही. मी संत आहे. मी पांडुरंगाला शोधण्यासाठी आलोय. आणि पांडुरंगानं रात्री मला प्रसाद म्हणून दिलाय. एवढे म्हटल्यावर ते नोकर मारले, आता आम्ही आमचा तुला प्रसाद देतो. 2-2 दंडुके मारले पाठीवर.
पण बोलणार काय, बोलण्यासारखं काही नाही. बुद्धिमान मिळाला. भानुदास मनाशी मानले, पांडुरंगास चांगलं केलं, काही वाईट केलं नाही. राजाला कळवलं, राजाला सांगितलं चोर मुद्दे माल पकडून आणलेला आहे. हे शिपाई मोठे आनंदात हो. कारण आता बक्षीस राजा देईल एवढा ताबडतोब चोर पकडलेला म्हटल्यावर. आणि भानुदास म्हणतायत पांडुरंगा ठीक आहे, आता काय आल्या भोग्याशी कसावी सादर देवावरी भाग ठेवू नये. तर पांडुरंगाला ते म्हणाले, भानुदास देवा अखेरचा हा तुला दंडवत सोडून दिला तो गाव. समजा आता मला भानुदास चोरीचा आळ आला म्हणून मला सुळावं देणार आहे, पण तुझी कीर्ती पण चांगली होईल की जो तुला शोधा येईल तो चोरीचा आळ त्याच्यावर घालशील आणि येणारा माणूस इथेच राहील. आयडिया पांडुरंगाला मध्ये चांगली आहे तुझी. हे उद्यामध्ये राजा आला. राजानं चोर बघितलं, मनाशी वाटलं हा एवढा संत दिसतो, एवढा निर्विकार चेहरा आहे, एवढ्या गळ्यामध्ये तुळशीचा माळा आहे, भलं मोठं पडत आहे, आणि असा हा भानुदास, असा हा संत चोरी करील ही राजाला कल्पना पण करवत नव्हती. पण बोलणार काय, बुद्धिमान काय यार, बोलता येईल ना. लोकांमध्ये अबग आणलेला आहे. राजानं हा ओळखला. राजानं चौकशी समिती नेमली नाही, अहवाल मागवला नाही, ताबडतोब निर्णय. म्हणाले तुंगभद्रा नदीच्या वाळवंटामध्ये याला सुळी द्यायचा. कारण मागच्या ब्राह्मणाला सुळी देण्यासाठी सूळ आणलेला होताच. मागच्या ब्राह्मणाला परवाच्या दिवशीच्या सुळी देण्यासाठी सूळ आणलेला होता. आणि शेवटी तुम्हाला सांगतो, वाळवंटामध्ये सूळ देण्याचा दिवस ठरला. सांगितलं वाळवंटामध्ये याला सुळी द्यायचा. नवरत्नाचा हार गळ्यातनं काढलेला नाही. का काढलेला नाही? राजा मला हार बी काही काढायचा नाही, त्याची धिंड काढायची, गाढवावरती उलटा बसवायचा. भानुदास म्हणाले, पांडुरंगा चांगला आहे, माझ्या लग्नात सुद्धा तेव्हा अशी काय धिंड किंवा वरात निघालेली नाही. घोड्यावर नव्हे, गाढवावर नव्हे, कशावर सुद्धा बसायची संधी आली नाही. ती आत्ता पांडुरंगा तू आणलीस. काय संत मंडळी आहे बघा. आम्ही मनातून शिव्या दिल्या असते की नाही? शिवा दिल्या असते की नाही? देवाला शिव्या दिल्या असते की नाही? देवा काय केलं ते म्हणतो, तेव्हा असं काय केलंस, मी एवढं केलं, तू असं का नाही केलंस म्हणतो. रागवतो की नाही, चिडतो की नाही मनातनं देवावरती सुद्धा. भानुदास तरी सुद्धा चिडले नाही. भानुदास म्हणाले, देवा आबा म्हणतो तुझे, माझं लग्न झालं तेव्हा वरात बिरात याची काही भानगड नव्हती. तेव्हा म्हणाले घोडा राहू देत, गाढव सुद्धा नव्हतं, तू आता आणलंय. त्या गाढवावरती बसवलाय, उलटा तुळशीची माळ गळ्यामध्ये घालते, म्हणून तुळशीची माळ गळ्यामध्ये घालून तुळस घालून येतात. शेवटच्या आणि लाल फुलाची माळ गळ्यामध्ये घातले. भानुदासाच्या डोक्यावरती गुलाल उधळलाय आणि गुलाल उधळला, गाढवावरती उलटा बसवलाय आणि शेवटची इच्छा विचारतात. राजानं नोकराला सांगितलं, त्या प्रधानजीला म्हणाले, जा त्याला शेवटची इच्छा विचार. वायात तिथून निघाले आणि मिरवणूक म्हणायची. राजाच्या दरबारातून निघाले, कुठे तुंगभद्रा नदीच्या काठावरती यायला. शेवटची इच्छा विचारा. भानुदास म्हणाले, माझं बोलणं नाही काय, म्हणजे काय म्हणतात ना, शेवटचं तुमचं काय म्हणणं. भानुदास म्हणाले, माझं काहीही म्हणणं नाही, तू राजा तुम्ही जे काय कराल ते, माझा फक्त पांडुरंगावरती विश्वास आहे. तेव्हा माझं काहीही म्हणणं नाही. फक्त एकच अट आहे माझी, की ज्या वेळेला मला घेऊन जाल ना, तर थोडी वाकडी वाट करून त्या पांडुरंगाच्या मंदिरावरनं मिरवणूक न्या. एवढं म्हटलं राजा बरोबर चालेल, एवढंच आहे ना, सरळ असं जायचं तर असं जाऊ. शेवटची इच्छा पूर्ण केलं पाहिजे. आणि गाढवा बसवलाय. का बसवला? ह्याला एक महत्वाचं कारण म्हणजे चोरी झाल्यानंतर, चोरी केल्यानंतर काय शिक्षा होते ही सगळ्या प्रजाजनांना कळावी म्हणून गावातली धिंड होती. म्हणून ही गावातली धिंड होती. चोरी केल्यानंतर काय शिक्षा होते, आणि अशी शिक्षा आता नाही म्हणून चोऱ्या भरपूर होतात. आता आपल्याकडे शिक्षा राहिली नाही. किती वर्ष लोटतात, पब्लिक विसरलं की चोर सुटतात. कुंडली आणि भानुदासाचा बसवला. आणि भानुदासाची मिरवणूक तिथपर्यंत आली. मनात भानुदास म्हणतात की बायको हवी होती, एवढा प्रजाजन, एवढे सगळे वाजंती, एवढे सगळे, तरीसुद्धा भानुदास म्हणतात बायको हवी होती. हा सोहळा बघायला काय भानावर आहे माणूस बघा.
मरायला निघालाय, सुळावर जायला निघालाय, तरी सुद्धा मनातली इच्छा बघा आत्ता हवी होती म्हणाला बायको हा माझा सोहळा बघण्यासाठी. आणि मिरवणूक आली, मंदिराच्या समोर आले आणि पांडुरंगाला म्हणले, त्याला तेवढ्या पुरता खाली उतरलो. पांडुरंगा तुझं पीठ आहे ना, भक्तांच्या हाकेला जाऊन आपल्या पिठाला जाग बघ. पांडुरंगा अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जातो गाव, हा मी तुला शेवटचा नमस्कार करतोय. कारण आता राजा मला सुळी देणार, सगळ्यांना माहिती आहे. हे सगळे प्रजाजन बरोबर आलेले आहे, ही सगळी मिरवणूक इथपर्यंत आलेली आहे. पांडुरंगा तुला माहिती आहे, चोरीचा आळ माझ्यावर घातलास, कपटानं तू का होईना माझ्या गळ्यामध्ये हार घातला. राजानं चोरीचा आळ घातला आणि मी चोर ठरलो, आणि हा मी चोर ठरलो म्हणून मला सुळावरती द्यायला निघाले. तेव्हा भानुदास म्हणतात, पांडुरंगा अरे असं कपटानं कशाला वाढला, कपटानं का वाढला, सगळं सांगायचं ना. कपट कसे केले देवा, कपट कसे केले हे मजला फसविले देवा, कपट कसे आणि सांगितलं, पांडुरंगा आपल्या पिताला जाग हा. भानुदासाने पुन्हा मागे बघितलं, नमस्कार केला, अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जातो गाव. भानुदास वळले. काही प्रजाजन हल्लेत, काही म्हणाले वाटत नाही एवढा संत चोऱ्या करील अशा. पण कडेला एक बाई होती, ती म्हणाली वाटत नाही काय, काय तो हा दिसतोय ना, वाटत नाही काय बुद्धिमान पकडलेला आहे, नक्की हा चोरच आहे असं आपल्या खिडकीतून बघतायत. आणि येता येता प्रजाजन सगळे सूळ जिथे रवला होता तिथपर्यंत आले. इकडे पांडुरंग विचार करतायत की अरे काय माझा भक्त आहे. केव्हा विचार केला, भानुदासाने प्रथम ज्या सुळावरती जायचंय त्या सुळाला नमस्कार केला, सगळ्या आलेल्या प्रजाजनांना नमस्कार केला. पांडुरंग मनाशी म्हणतायत काय भक्त आहे माझा. अरे मरण पुढं दिसतंय, ज्या मांडावरती चढायचं आहे, सूळ म्हणजे लोखंडी हे असतात लावलेले माहिती आहे, म्हणजे सगळं आता सांगत असते वेळ कपडे म्हणून, आणि त्या सुळावरती चढायचे तरी सुद्धा हा नमस्कार करतोय. काय संत मंडळी आहे बघा, सांगा काय भावना आहे. नमस्कार केला. पांडुरंग म्हणाले निश्चय पाहू निदासाचा, निश्चय पाहू निदासाचा, पांडुरंग करी अद्भुत साचा, आणि सूर गोविला होता तयाचा, वृक्ष झाला काळ. पांडुरंगाने काय केव्हा केली, अरे माझा भक्त ये निघालाय सुळावरती जायला, तरी सुद्धा नमस्कार करतोय. म्हणून काय केली, माया पसरली. पांडुरंग कवी अद्भुत साचा. भानुदासाने त्या सुळावरती पाय लावला, फक्त पाय लावल्याबरोबर तो लोखंडी सूळ होता त्याचं रूपांतर झाडामध्ये झालं, पालवी फुटली. अशी भक्ती केली पाहिजे. आणि ती बघितल्यानंतर पांडुरंग प्रकट झाले आणि पांडुरंग राजाला म्हणाले, अरे राजा तुझी भक्ती ही सगळी नाव लौकिक मिळवण्यासाठी होती. माझ्या संतांचा छळ झाला, विनाकारण का माझ्या संतांचा छळ होईल ना, त्यावेळेला इथे एक क्षण सुद्धा थांबणार नाही. भानुदास मला लगेच निघायचं काय, भानुदास मला लगेच निघायचं काय, पांडुरंग मला लगेच नाही निघायचं आहे. जसा ह्यानं मला इथे आणला तसं तुम्ही सगळ्या संतांनी तिकडे घेऊन जा, तिकडे तुम्ही सगळ्या संतांनी जा. भानुदासाला आनंदाच्या भागामध्ये भानुदास आले. पांडुरंगाला आणतो म्हणून गेले होते, बाकी जे वाट बघितले होते, अजून आला नाही, अजून आला नाही, मिळाला नाही म्हणून सुद्धा सांगायला आलेला नाही. सगळे वाट बघताय, संत मंडळाला सगळं
नमस्कार केला. सांगितलं की भानुदास म्हणाले सांगितलं होतं ना, भक्तिपणाने बांधून आणलेला हळ्या पंढरीला. आता पंढरीला चाला. सगळ्या जणांनी त्यावेळची रणवाद्य घेतली आणि सगळे मिरवणूक रथ तयार केला. त्या रथावरती त्याला तिकडे जाऊन बसवला आणि रथावरती बसवल्यानंतर राजा पुढं आला आणि पांडुरंगाला नमस्कार केला. राजा म्हणाला, पांडुरंगा, माझी राजसत्ता तुमच्या संतांच्या सत्तेपेक्षा कमी पडले. तुमचा संत जिंकलाय, तेव्हा पांडुरंगा आमच्यावरती पण कृपा करा. पांडुरंग म्हणाले, मी सगळ्यांवरती कृपा करतो, पण माझ्या भक्ताचा विनाकारण इथे छळ झाला, देहाला कष्ट झाले, म्हणून मी इथे क्षणसुद्धा आता थांबणार नाही. चौपर्यंत रथ बनवला आणि त्या रथावरती पांडुरंगाला ठेवला. देवाच बसवनी रथावर असा तो वाजत गाजत वाजत गाजत पंढरीच्या विटेवरती आणि उभा राहिला. तो आजपर्यंत पांडुरंग तिथे आहे. आपण सगळे भक्त जातो, त्याचं दर्शन घेतो. तो असा मगलाचा पुतळा सांगता येईल तेवढं सांगितलं. लवकर संपवण्यासाठी काही विषय मध्ये सोडले, 3 दिवस पण आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं एकंदरीत तो पंढरीचा आनंद झाला. हा कशामुळे आनंद मिळाला हो? भानुदासाने सुद्धा आपला धर्म पाळला. देव आपला दुसरीने जाता कामा नाही आणि गेलेला देवा आपण होऊन आला पाहिजे. काय सांगावं, इकडे सुद्धा येईल. कुंडली सांगायचं तात्पर्य, प्रत्येकानं आपला धर्म पाळायचा. म्हणून मूळ अभंगामध्ये आज ते कवी म्हणाले, ज्याचे वंशी कुळा धर्म रामसे, प्रसन्न झालेल्या त्या लक्ष्मी मंदिराजवळ ठिकाणी काय मागणं मागायचं? जे संत श्रेष्ठ कृपया मुलांनी मागणं हे दिला देवा तो झाले.